आप कहाँ थे ज्ञानी बाबा? जबरदस्त असा ना एक प्लॅन ठरला आमचा अगदी वेळेवर, बट तो सक्सेसफुल होतो की नाही ते आता पाहूया. प्लॅन ठरल्यामुळे माझी गुड मॉर्निंग फारच लवकर झाली आणि आम्हाला जायचं होतं ना डॅम पाहायला. तो कोणता? तर तो कासरसाई मामाच्या घराच्या जवळच होता आणि खूप दिवसाचं आमचं चालूच होतं की काहीतरी प्लॅन करूया यार, मित्र मित्र कुठे फिरायला जायचं. ते होत नव्हतं. फायनली म्हटलं जवळपास जाऊन पहिला टूर तर सक्सेसफुल करूया, यासाठी काढली गाडी आणि निघालो आम्ही 200च्या स्पीडनी. आम्ही कुठे जाऊ आणि हा माणूस वेळेवर येईल म्हणजे भाई देव पावला असंच म्हणू शकतो. याला आणि रामला पाहून मला एकच डायलॉग आठवतोय. अरे बेटी पुष्पा, कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर? बरोबर डायलॉग भेटला की नाही वेळेवर मामासाठी आणि रामसाठी. बरं ते जाऊ द्या यार, फायनली पोहोचलोय आम्ही डॅमला. आम्ही एवढे पागल आहे ना की एवढ्या बेटाईमी आलो. आम्हाला यायचं होतं ना मॉर्निंगला, बट लेट झालो. मग इथे दुसरा पॉईंट होता ना तो संध्याकाळचा, बट आम्ही किडे खूप आहे आमच्यात, तर म्हटलं भाई जाऊ द्या आता दुपारी तर दुपारी येऊन पाहतो. तर काही लोक नव्हते, पण तरी आम्ही थोडा एन्जॉयमेंट केला. पाण्यात पाय बी टाकून बसलो, मस्त बोटची सवारी करणार होतो. बट मामाला ना पाण्यापासून भीती वाटत होती. मामा म्हणे नाही भाई मैं डरता बोले. मला ठीक आहे म्हणून आम्ही इथेच टाइमपास केला, हसी मजाक केली आणि भाई कायच करू शकतो. उन्हात तोंड काळं करण्यापेक्षा म्हटलं भाई बस झालं, निघूया आता घरी जाण्यासाठी. काही जास्त मोठा टूर तर नव्हताच आम्ही, बट रस्त्याचा छान आनंद घेत घेत आम्ही निघालोय परत. आता मामामुळे सगळं काही झालं होतं, तर आता मामाला याची शिक्षा तर झालीच पाहिजे. यासाठी आम्ही सगळे मामाला म्हणत होतो भाई तू हमको नाश्ता या खाना अब तूच करायगा जो भी आहे. तर मामा म्हणे ठीक. वाहन चालू होतं आमचं रस्त्याने हॉटेल. मामा तर हो बोलला. म्हटलं स्पॉन्सर तू आहे तर भाई बोले डन आहे मैं हूँ. तर मग आता एक हॉटेल तर भेटली आम्हाला. तर तिथेच येऊन आता सध्या मेन्यू कार्ड वगैरे पाहिला आम्ही, काय आवडतंय काही नाही, बट रेट थोडे मामाच्या बाहेर होते. म्हटलं भाई नाही नाश्ता वगैरेच करून घेऊ. आणि हे पा चहा पिऊन ना याचा तोंड एवढा खौड झाला होता की काय सांगू आता तुम्हाला मी. म्हणे मला चहा आवडली नाही, पण चहा ठीकठाक होती, फक्त ना थोडी थंडी होती, यासाठी ती त्याला थोडी खराब वाटली. आता आमचा राम तर रामच आहे. खाऊन पिऊन निघालोय आता घरी जाण्यासाठी. जाता जाता नवीन सीन झाला, शर्टाचं बटन तुटलं. म्हटलं वा भाई, दुसऱ्यांदा शर्ट घातला आणि शर्टाची वाट लावली. आता काय, आता घरी जाऊन दुसरं तर काही काम नाहीये, मस्तपैकी जाऊन थोडं रिलॅक्स करूया. कारण उन्हात फिरून पूर्ण तोंड काळा झालेलं आहे माझं. ऑलरेडी मी तोंड काळा करूनच आलेलो आहे मनमाडणी उन्हामुळे. आता म्हटलं जाऊ दे, आता थोडं घरात जाऊन फ्रेश वगैरे होऊया आणि भेटूया तुम्हाला उद्या. जर ब्लॉग आवडला असणार ना यार तर लाईक करत जा आणि फॉलोही करा तुमच्या भावाला.